पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट आपण कायम दुर्लक्षित करतो ती म्हणजे त्यांच्या मित्रांमध्ये वेळ घालवणं. खरंच त्यांच्यामध्ये ना एक थेरपी असते बरं का. म्हणजे संध्याकाळी ऑफिसनंतर एखाद्या चौकात किंवा चहाच्या टपरीवर उभं राहून एकमेकांशी हसणं, टोमणं मारणं, शिवाय घालणं हे सगळं फक्त टाइमपास नसतो. ही त्यांच्यासाठी खरंच अनऑफिशियल थेरपी असते. कुणीतरी चिडलेला असतो, कुणीतरी तणावात, पण त्या एका तासात त्याचं मन हलकं होतं. कोणी सांगत नाही लेट्स टॉक अबाउट युअर फिलिंग, पण हे ए भावा तुझा तो बॉस अजून येडाच आहे का एवढं विचारून हसून हसून त्यांचे टेन्शन्स कमी करतात. ही गोष्ट कुठल्याही रिपोर्ट्समध्ये मोजली जात नाही, पण खरं सांगायचं झालं तर डोपामाइन, सेरोटोनिन मिळवण्याचे हे साधे मार्ग आहेत. शेवटी पुरुषही तुटतात, फक्त एवढंच की ते जास्त रडत बसत नाहीत, ते फक्त थोडं जास्त वेळ कट्ट्यावर थांबतात. तर मैत्रीतले कट्टे, टपऱ्या, ते विनोद ही त्यांची मेंटल सपोर्ट सिस्टम असते, जे कधी विजिबल मेंटल हेल्थ म्हणून दाखवलं जात नाही, पण जे त्यांना खूप मोठ्या संकटापासून वाचवतं. म्हणून पुढच्या वेळी असा कोणी संध्याकाळी टपरीवर जातोय म्हणाला तर त्याला फक्त टाइमपास नका समजू, कदाचित तिथेच त्याचं मन रिलॅक्स होतंय. पटापट तुमच्या त्या कट्ट्यावरच्या मित्राला ही रील शेअर करायला विसरू नका.